नमस्कार मित्रांनो, घरकुल सोबत नवीन सोलार मोफत मिळणार अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। कारण आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये घरकुल योजनेअंतर्गत संपूर्ण लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहेत। आणि काही दिवसापूर्वीच केंद्राचे मंत्री शिवराजसिंग चौहान हे महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की 20 लाख घरांची वाढ ही महाराष्ट्रासाठी देण्यात आलेली आहे आणि 20 लाख घरं हे आता वाटप होणार आहेत। आणि त्याचबरोबर आता जे काही घरकुल योजनेचे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांसाठी आता एक नवीन आनंदाची बातमी आलेली आहे की घरकुलासोबत आता त्यांना सोलारही अगदी मोफत दिलं जाणार आहे। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला सुरू करूयात व्हिडिओ। की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे। त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबातल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ। आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जनमन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमाई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे।